शेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नंदा पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात महागाई आणि पेट्रोल दर वाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या, परंतु आंदोलन करताना सत्तेत असलेल्या पक्षांचे कार्यकर्ते आहोत पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलेल्या कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे या सर्व सूचनांना ठेंगा दाखविताना दिसल्या। विशेष म्हणजे पक्षांचे कार्यकर्ते एका चारचाकी गाडीत 25च्या संख्येने भरून कोरोनाच्या नियमांना धाब्यावर बसवून मोर्चात सहभागी होण्यासाठी आले। मुख्य म्हणजे या आंदोलनासाठी स्कूल बसचा देखील वापर करण्यात आला। शाळेच्या बसवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा देखील लावण्यात आला होता। याबाबत नेतृत्वकर्त्या नंदा पाऊलझगडे यांना विचारले असता त्यांनी आपली बाजू सावरत उत्तर दिले। तसेच आंदोलनात सहभागी असलेल्या महिला कार्यकर्त्यांना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे नाव विचारले असता आम्हाला माहित नाही, गुड्डीच्या आईला माहिती आहे असे उत्तर मिळाले। तर काही आमदार जैन खंदेश यांनी डबलचा टोला लगावत मोदीचं लग्न झालेलं नाही म्हणून काँग्रेसच्या राहुल गांधी यांनाही कटघऱ्यात उभे केले। हे आंदोलन होत असताना या आंदोलनाला जमलेली गर्दी ही बाहेरून आयात केलेली तर नसावी ना, असा प्रश्न शेगाव येथील नागरिक करीत आहेत। की जी सरकारने सिलेंडरचे रेट होते ते 350ला होते, 350हून त्यांनी 500 केले, 600 केले, आता डायरेक्ट 1000 गाठते। हे आम्हाला परवडण्यासारखे नाहीये। पेट्रोल डिझेलचे दर जरी म्हटले तरी सामान्य लोकांना आज खेड्यावरून यायचं म्हटलं तर त्यांना बाईक वगैरे किंवा 4 व्हीलर कार वापरू शकते, पण बाईकला सुद्धा पेट्रोल डिझेल लागते। ते सुद्धा आम्ही पुरं करू शकत नाही। याचा विचार कुठेतरी व्हावा आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आमचा आवाज हा केंद्र सरकारकडे। आज जरी शासनाने जरी सांगितलं असेल सर्व गोष्टींचा आम्ही आदर करतो, सर्व गोष्टी आहे, पण आता जे आहे लोकांमध्ये एवढा रोष झालेला आहे की आम्ही सुद्धा लोकांना आवरलं तर लोक आवरणार नाहीये। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।